राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेच स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। कांदा दरामध्ये घसरण सुरूच। मंगळवारी सरासरी दर 1600 रुपये प्रति क्विंटलवरती, रब्बी तसेच उन्हाळी लागवड 5.34 लाख हेक्टरवर। महिना अखेर ई-केवायसी करून घ्या, अन्यथा रेशनचे धान्य विसरा। राज्य सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी 31 मार्चपर्यंत मुदत। क्षेत्रीय कार्यालयाकडून राज्यामधील सर्व रास्त भाव दुकानांना कार्यवाही लवकरच पूर्ण करण्याची सूचना। अनेकांना दिली मुदतवाढ। कृषी क्षेत्रामध्ये 7,000 कोटींची कपात। जयंत पाटील यांचा आरोप। शेतकऱ्यांबद्दल आवकशरही नसल्याची विरोधकांची टीका। जितेंद्र आव्हाड काय म्हटले बघा। या अर्थसंकल्पामुळे राज्यामध्ये सर्वात मोठी फसवणूक शेतकऱ्यांची झालेली आहे। एक चाकरही शब्द नाही। शेतकऱ्यांनी मतदान केले नाही का? नमो शेतकरी महासन्मानचे 3,000 रुपये वाढणार होते, त्याचे काय झाले? राज्यामधील 45 लाख शेतकऱ्यांना 0 रुपयांची बिले येत आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या बिलावर मागील आकडे येत आहेत। तुम्ही फसवणूक का करतात? तो तुमचा पोशिंदा आहे। अख्ख्या अर्थसंकल्पामध्ये एक वाक्य शेतकऱ्यांसाठी तसेच महिलाबाबत नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नाही वाटत का माहिती सरकारने शेतकऱ्यांची कुठेतरी फसवणूक केलेली आहे? निवडणुकी अगोदर माहिती सरकारने आपल्या घोषणापत्रामध्ये म्हटले होते की आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू, मात्र या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत त्यांनी कुठलाही शब्द उच्चारलेला नाही। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण करून 30 सैनिकांची हत्या। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे कृत्य। 214 प्रवासी ओलीस। प्रार्थनास्थळांवरील भोंग्याच्या आवाजास बसणार चाप। रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंगे बंद। मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। अर्थसंकल्पीय तरतुदींना कात्री लागणार। जयंत पाटील यांचा दावा। लाडक्या बहिणी शेतकऱ्यांची उपेक्षा। 10 लाख नागरिक रेशन धान्याच्या प्रतीक्षेमध्ये। प्राधान्य कुटुंब योजनेत 22,96,000 लोकांना मिळाले धान्य। महाराष्ट्र एक्सप्रेसचा प्रवास होणार आरामदायी। 1 जूनपासून LHP कोच सह्याद्री एक्सप्रेसचेही डबे बदलणार। टोल प्लाझावरील फास्टॅग सक्तीच्या धोरणाला आक्षेप। हायकोर्टाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला। वेळेत कर्ज भरा, 0% व्याजाचा लाभ घ्या। जिल्हा बँक अध्यक्ष माणिकराव नाईक यांचे शेतकऱ्यांना आव्हान। औरंगजेबाच्या कबरीचा लवकरच कार्यक्रम करणार असल्याचे राज्याचे मत्स्य व बंदर मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती संभाजीराजे बलिदान दिन कार्यक्रमामध्ये मंगळवारी सांगितले। सातारा जिल्ह्यामधील शेतकरी चारा बियाण्याच्या प्रतीक्षेमध्ये। शेतकऱ्यांची पशुसंवर्धन विभागाकडे मागणी। चारा टंचाईचा प्रश्न निवर। उपसा सिंचन योजनेच्या सर्व्हेस तातडीने निधी द्या। भूमिपुत्र संघटनेची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी। सोलापूर जिल्ह्यामध्ये घटले 17,000 लिटर दूध संकलन। वाढत्या उन्हाचा फटका। शेतकऱ्यांच्या पूरक उत्पन्नामध्ये घसरण। आता नागरिकांना मोबाईल ॲपद्वारे सुद्धा करता येणार ई-केवायसी। 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करणे आता बंधनकारक, अन्यथा कार्डधारकांचे रेशन होणार कायमचे बंद। केजच्या न्यायालयामध्ये आज पहिली सुनावणी। पुढील युक्तिवाद बीडला होणार। सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण। छत्रपती संभाजीनगर परिमंडळामध्ये बसवले 17,000 स्मार्ट मीटर। मीटर बदलण्याचे काम वेगाने सुरू। लवकरच ॲप ॲक्टिव्ह होणार। प्रशांत कोरटकरांच्या मोबाईलचा डेटा डिलीट। अंतरिम जामीन रद्द झाल्यास अटकेची शक्यता। न्यायालयामध्ये हजर करण्याबाबत आज सुनावणी होणार। 200 पैकी 139 कारखान्यांचा हंगाम समाप्त। गाळप साखर उत्पादन उताराही घटला। कारखान्यांची कसरत। राज्यामध्ये RTच्या 37,000 जागा रिक्त। प्रतीक्षा यादीमधील पालकांचे प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीकडे लागले लक्ष। सरकारने शेतकरी तसेच बहिणींना फसवले। शिंदेच्या काळामधील योजना केल्या बंद। अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। आनंदाच्या शिदासाठी तरतूदच नाही। 8 दिवसांमध्ये अधिकाऱ्यांची मस्ती उतरवतो। धान घोटाळ्या प्रकरणी अजित पवार यांचा इशारा। कोणालाही सोडणार नाही। 41 मालकावर ठोठावला होता 2.68 कोटींचा दंड। वाल्मिक कराडने तब्बल 6 वेळा मागितली खंडणी। आवादा कंपनीतील प्रकल्प अधिकाऱ्याच्या जबाबामधून माहिती उघड। महानेतील काटेपूर्णा धरणाने फुलवले शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न। सिंचन हॉलद्वारे नदीपात्रामध्ये पाणी। परवानाधारकांसह बिगर परवानाधारक शेतकऱ्यांचाही यामध्ये मोठा फायदा। जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणांची संख्या नव्याने ठरणार। ग्रामविकास विभागाने लोकसंख्येची माहिती मागितली। जुन्या प्रभाग रचनेचे काय? MIDC मधील उद्योजकांकडे 1.5 कोटींचा पाणी कर थकला। ज्ञानगंगा प्रकल्पामधून होतो पाणी पुरवठा। मार्च एंडिंगमुळे जलसंपदा विभागाकडून वसुली मोहीम।
घरकुल स्वप्नांना महागाईची झळ, बांधकाम साहित्य व मजुरीच्या दरामध्ये दुप्पट वाढ, अनुदानाच्या रकमेमध्ये घरकुलाचे बांधकाम करणे झाले कठीण, लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर, अनुदान वाढवण्याची शासनाकडे केली गेली मागणी. भाव घसरले आणि उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र घटले, शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, खरीपात ही क्षेत्र घटणार. भर उन्हामध्ये हळद उकळणीच्या कामाला वेग, शेतकरी व्यस्त, वाशिम जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये हळद काढणी सुरू, बेणे बनवण्याकरता सुद्धा दिला जातोय भर. पीएम किसान योजनेच्या बनावट ॲप्लिकेशनपासून सावधान राहा, कृषी विभागाचे आव्हान, सतर्क राहण्याचा सल्ला. हरणबारी धरणातील आवर्तनाचा 15 गावांच्या शेती सिंचनाला लाभ, मोसम खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 400 क्युसेकने विसर्ग, 25 मार्चपर्यंत चालणार आवर्तन. नाशिक मंडळामध्ये वर्षभरात 7,233 वीज ग्राहकांचे चेक झाले बाउन्स, महावितरणाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध असताना सुद्धा धनादेशाद्वारे बिल भरणा करणाऱ्याकडून विलंब, आकार व जीएसटीसह तब्बल 64,01,205 रुपयांचा दंड वसूल. आडत व्यापाऱ्यांनी थकवले शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये, पिंपळगाव बाजार समिती प्रवेशद्वारावर टोमॅटो उत्पादकांचे धरणे आंदोलन, प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकरी संतप्त. मुद्रांक शुल्कामधून 1,332 कोटींचा महसूल, 23% वसुली बाकी, 1,762 कोटींचे उद्दिष्ट. इंजिनिअरिंग, MBA, MSc झालेल्या महिलांचे अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज. 8 एप्रिलपासून विद्यापीठ तसेच पदवी परीक्षांना सुरुवात, विद्यापीठ पदव्युत्तराच्या परीक्षा 29 एप्रिलपासून प्रारंभ होणार. नेत्यांनो, कार्यकर्त्यांना आवरा, गुंडगिरी थांबवण्याची वाढते, छोट्या मोठ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ तसेच ऑडिओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ. मुलींना जन्म देणाऱ्या मातांना मिळणार साडी, पुन्हा एकदा उपक्रम, या अगोदर 482 साड्यांचे वाटप. बीडमध्ये एकाच दिवशी 13,483 किलो रेशमकोशाची आवक. वसमतच्या मोढ्यामध्ये पिवळ्या सोन्याची आवक वाढली, बिट्यामध्ये मिळाला हळदीला 12,000 रुपयांचा भाव, हळदीचे भाव वाढतील अशी शेतकऱ्यांना आशा. बोजाखाली दबलेल्यांना कर्जमाफी कधी होणार, शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा, बँकाही अडचणीमध्ये. मजूर मिळेना, शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती, 2 वर्षांपासून शेतकऱ्यांना मजूरही परवडेना. 1,000 एकरातील कांदा पीक धोक्यामध्ये, केदारखेडा परिसरातील शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड. यंदा रमजान निमित्त 30% आंबे महागले, गावरांची प्रतीक्षा, अक्षय तृतीयेपूर्वीच आमरसावर ताव, बाजारपेठेमध्ये लगबग, केशर, दसरी, बदाम आंबे झाले दाखल. 2 लाख शेतकऱ्यांचे फार्मर आयडी झाले तयार, जालना जिल्ह्यामध्ये ॲग्रिस्टेक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र नोंदणीस प्रतिसाद. पीक कर्ज वाटपामध्ये आखडता हात, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून रब्बीसाठी 15 तर खासगी बँकांकडून 51% पीक कर्जाचे वाटप. गोठ्यांना कुठे नरेगाचा आधार तर कुठे रेशोचा अडसर, शेळ्या, कुकुट, पक्षी शेडला मात्र अत्यल्प प्रतिसाद. पोट हिस्सा मोजणी होणार सुलभ, ते वाद आता मिटणार, भूमी अभिलेख विभागाचे निर्देश, प्रक्रिया पारदर्शी. महावितरणाची थकबाकी 13 कोटी, बिल भरा अन्यथा येऊ शकतो फोन, मार्च एंडिंगमुळे कर्मचारी लागले कामाला, थेट वीज पुरवठा खंडित करण्याची दिले जाते तंबी. गडचिरोली तालुक्यामध्ये मुद्रांक शुल्कातून 10 कोटींचे उत्पन्न, अप्रत्यक्ष कर, मालमत्तेच्या व्यवहारातून राज्य सरकारला मिळकत. सिरोंचा तालुक्यातील मिरची उत्पादकांना दरवाढीची प्रतीक्षा, मिरचीचे भाव प्रति क्विंटलनुसार बघू शकता, तेजा मिरची 13,800, दीपिका 16,000, इंडिका 17,000 रुपये. 19,69,00,000 अर्थसंकल्प, शिक्षण, महिला, दिव्यांगांवर लक्ष, सर्वाधिक तरतूद, जिल्हा परिषदच्या मालमत्तेचे करणार सर्वेक्षण, योजनांच्या पूर्ततेची दिली ग्वाही. शेतजमीन मोजणी प्रक्रिया होणार आणखी सुलभ, CSC केंद्रातून सादर करता येईल अर्ज, मोजणीचे दर वाढले. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.